तर विषय काय झाला आहे ते सांगतो तुम्हाला. आपण म्हणजे मी तरी इथं नाही का 2-3 शाळा बघितल्यात. आता तुम्हाला फरक सांगतोय. तुम्ही बोलत होता ना की तुझं जालना ठीक होतं किंवा तू गावाकडं होता तेच ठीक होतं. तर मी सांगतो इथली फीस जास्त आहे. जास्त म्हणजे दुप्पटच आहे, जालन्यापेक्षा तरी दुप्पटच आहे परीक्षा शाळेची. आता नर्सरीसाठी मी एवढी फीस देऊ शकतो का? हां, कुठे शाळा तुमची? बरं. तर 8:30 वाजले कसं काय? दररोज 6 वाजता उठणारी बाई 6:30 8:30 वाजता कसं काय उठली आज? खाली शेती बी कोमल सारखीच आहे, वरती जरी खाली व्हायचं नाव घेत नाही का? काही बोलायचं कुठं लोकांनी कुठं लावायचं. बरोबर बोलतोय मी. कमेंट्स आलेली की दादा प्लीज तुम्ही काय करा, एक दिवस आम्हाला सांगा, कुठेतरी या भेटायला, सगळ्यांना भेटायचं आहे. तर नक्कीच मी एक दिवस प्रयत्न करेल तुमच्या सगळ्यांना भेटण्यासाठी, कुठेतरी येईल आणि एक ठिकाण सांगू, तिथं आपण भेटूया सगळेजण. आता काही वाईट कमेंट करणारे लोक आहेत त्यांना नाही बोलत मी, जे आपल्याला पॉझिटिव्ह कमेंट्स करतात, जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना. तर आता ते दवाखान्यात गेलेले येते थोड्या वेळामध्ये. एवढं काही सिरियस नाही आहे, पण 2-3 दिवसापूर्वी जरा शिकत होती. पण त्यांना वाटलं की थोडंफार औषध देऊ किंवा ते काय असतं बडीशोप वगैरे ते देऊन राहून जाईल, पण ती काय राहिली नाही. म्हणून आज नाईलाजानं दवाखान्यात घेऊन जावं लागलं. नमस्कार, कशा आहात तुम्ही? काय चाललंय तुमचं? मम्मी बघितली का आम्ही रडतो? मम्मी बघू द्या. कुठे मम्मी? कुठे आपली? कुठे गेली मम्मी? नाही दिसायली तू अजून. पिऊ मम्मी कुठे गेली? हां, रडली. हे बघ. तर यांचं चालू इकडे स्वयंपाक. हे आज आम्ही भाजी केलेली आहे. आय थिंक सेपू आहे हे का मेथी कोमल? मग कुठने टाकला? पतली केली काही? अगं तर मग हे करायचं असतं ना, दुसरी कोणती भाजी करणार तुम्ही? मग आज सुकच खायचं आहे का? हे केलं आहे, रस केलेला आहे. अजून काय करणार आहेत ग? खिचडी टाकची का? खिचडी. राम आणि रोहिणी दवाखान्यात गेलेले आहेत पोरीला घेऊन. तिला थोडी शिव लागली जास्त, त्याच्या व्हिडिओतून त्यांनी सांगितलं असेल. तर ती गेली दवाखान्यामध्ये. आता येते 10 मिनिटात. तिथं दवाखान्याजवळच आहे, जास्त काही लांब नाही आहे. पिऊचा आवाज जवळ जास्त येत असेल, कारण की पिऊ जोरजोरात ओरडू लागली आणि घरामध्ये जरा नॉईज पण जास्तच आहे. त्यामुळे आपण जरा बाहेर येऊन बोलूया. तर आता ते दवाखान्यात गेलेले येते थोड्या वेळामध्ये. एवढं काही सिरियस नाही आहे, पण 2-3 दिवसापूर्वी जरा शिकत होती. पण त्यांना वाटलं की थोडंफार औषध देऊ किंवा ते काय असतं बडीशोप वगैरे ते देऊन राहून जाईल, पण ती काय राहिली नाही. म्हणून आज नाईलाजानं दवाखान्यात घेऊन जावं लागलं. आणि ते आल्यावर तुम्ही तसं तुम्हाला व्हिडिओ घेऊन कळवलंच काय झालं आहे काय नाही. बाकी याचा चालू आहे स्वयंपाक. आणि किंवा संध्याकाळी जरा परेशान करते. म्हटलं आजच्या दिवसात काहीच थोडा व्हिडिओ घेतला नाही तुमच्यासाठी, तर थोडं शूट करूया. आणि कालच्या व्हिडिओमध्ये एक मिस्टेक झाली होती, प्लीज ती कमेंट करू नका. मी ते पार्ट डिलीट केला, काय झालं होतं तर जास्त काही परत ती गोष्ट बोलू नका. आणि माझंही लक्ष नव्हतं, एडिटिंगच्या टायमात सुद्धा लक्षात आलं नाही. पण तुम्ही एवढं निरखून व्हिडिओ बघता त्याचं मला खूप भारी वाटलं. आणि चूक कोणाकोण माणसाकडूनच होत असते ना, पण ठीक आहे, तिला पण कळायला पाहिजे होती तिचं. पण जाऊ द्या, आता आपण काही जास्त त्याविषयी नाही बोलणार आहोत, कारण की परत बोलायला गेलं तर परत तुम्ही कमेंट्समध्ये विचारणार, तुम्हाला कोणतं रिप्लाय करणार, त्यापेक्षा तो विषय नच काढलेला बरा. ओके नाही? तर चला, मी काय करतो आता, यांचा स्वयंपाक वगैरे आवडतो थोडा, याच आवडणार आहे. मी माझा काही तसा संबंध नाही. इकडं चालू आहे, इकडं पीठ मळणं. रातचा पूर्ण स्वयंपाक कोमलच करणार आहे, रोहिणी काही करणार नाही, कारण की ती दवाखान्यात गेलेली आहे. काय काय मेनू आहे आज? बरं, सुक्कच आहे आज सगळं, फक्त रस पातळ आहे, पण ठीक आहे. या आमच्या इथं जेवण करण्यासाठी. चला, यांचं आवरल्यानंतर मी तुम्हाला भेटतो. तर तुम्हाला एक दाखवतो. हे बघा, ही कवच इकडे भांडे घासायची. तुला समजतं का तुला? हां, तुला शाळेत जायचं आहे का भांडे घासायची मला सांग? हां, मग हे काम करायचं वय आहे का तुझं? चल हात धु.
हात धु लवकर इथं. हात स्वच्छ धुई. तिथे नळ चालू कर. हात धुई म्हटलं बरे. हा कर नळ बंद. नळ बंद कर. चलो इकडे. निर्माता डबा हा सांगा तिला काम. काम सांगा तिला आता. आणि ना तिथं पुढे जाय ना जरा. घर घे. हा चलो इकडे. हो इकडे चल. तू शाळेत नाही यायचं. नाही जाय शाळेत. नाही जायचं. बरं ठीक आहे नको जाऊ. त्या परीच्या शाळेचं झालंय बघा आता ऑलमोस्ट. तिला शाळेत टाकलेलं आहे. चला आज तुम्हाला दाखवूया बघा. हो हो हे ना म्हणजे माठ आणला एक नवीन. तर त्याचा आज व्हिडिओ घ्या म्हटलं जरा. माठातलं पाणी प्यायचं का. काय देते. हा उन्हाळा लागले बरं कोमलचा जमाना. उन्हाळा लागलेला आहे. गरम गरम जास्त जेवू नका. तिला आंघोळीला धाडा दिला. संप करा. हे कपडे उचला आता. तर विषय काय ते सांगतो तुम्हाला. काल परीची शाळा आहे ती ऑलमोस्ट डन झालेली आता. आणि आज संडे असल्यामुळे आज शाळा बंद आहे. तर कदाचित उद्यापासून जाईल ती. तर तिला आपण नर्सरीमध्ये टाकायचा निर्णय घेतलेला आहे. इथं जवळच शाळा आहे. शाळेचं नाव वगैरे मी तुम्हाला सांगणार नाही. शाळा पण दाखवणार नाही. कारण की काय होतं माहिती का, प्रायव्हसी नावाची काही गोष्ट असते जी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला दिसत नाही पण दिसायला हवी. नाही परी. हो की नाही. परी शाळेमध्ये जाऊन काय करणार आहेस तू. परिवार हां कोण येणार आहे. कोण आहे चहा प्यायला. ओके श्याम भाऊला चहा करायचा आहे म्हणून पटकन ये म्हणते ती. तर असा विषय. हे बघा इकडं आई जरा व्हिडिओ चालू होता आईचं. म्हटलं आज शॉर्ट व्हिडिओ घ्यावा. तसं नको करून. पण बाबू कशी कशासाठी काढली सांग. घेऊ का मग आता. तर विषय काय झाला आहे ते सांगतो तुम्हाला. आपण म्हणजे मी तरी इथं नाही का 2-3 शाळा बघितल्यात. आता तुम्हाला फरक सांगतोय. तुम्ही बोलत होता ना की तुझं जालना ठीक होतं किंवा तू गावाकडं होता तेच ठीक होतं. तर मी सांगतो इथली फीस जास्त आहे. जास्त म्हणजे दुप्पटच आहे. जालन्यापेक्षा तरी दुप्पटच आहे परीच्या शाळेची. आता नर्सरीसाठी मी एवढी फीस देऊ शकतो का. हां कुठे शाळा तुमची. बरं. तर विषय सांगतोय दुप्पटच फीस आहे जालन्यापेक्षा. मान्य करतो मी. पण शाळा पण तशीच आहे. कारण की मी स्वतः जाऊन पाहिलेली आहे. शाळेच्या फॅसिलिटीज बघितल्यात. मुलांना काय शिकवणार आहेत कसं शिकवणार आहेत सगळ्या सुविधा वगैरे बघितला. आणि खरंच सांगतोय जालन्यापेक्षा थोडं तरी ॲडिशनल आहे. हे तुम्हाला देखील मान्य करावं लागेल. मी जालनाकरच आहे. आता पुणेकर व्हायची तयारी चालू आहे. पण ह्या गोष्टी तुम्हाला पण मान्य करावं लागेल की जालन्याच्या कंपॅरिझनमध्ये थोडी फॅसिलिटी चांगली. आता मी ज्या ठिकाणी राहतो आहे पुण्यामध्ये कात्रज एरियामध्ये. तर तिथल्या ज्या नॉर्मल शाळा आहेत त्या देखील जालन्याहून थोडे ॲडिशनलच आहे. आता ते माहीत नाही जालन्यात लोक शाळेवाल्यांना पैसे देतात नाही ते मला माहीत नाही. पण असा विषय झालेला आहे. तर म्हटलं चला तुमचं शेअर करू. 2-3 शाळा बघितल्या पण त्यापैकी एक शाळा डन करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये मला शाळा सांगितलेली आहे. एक जणांना ब्लू अजून नाव काय बघा आता पूर्ण नाव येत नाही मला कारण की 2 दिवस झाले त्या गोष्टीला. काहीतरी कात्रज लेक जवळच आहे ती शाळा सांगितली होती. पण ती सेकंडरी आणि प्रायमरी स्कूल आहे. पण आपल्याला नर्सरीमध्ये टाकायची. ती नर्सरी अवेलेबल नाही आहे म्हणून परीला आपण दुसऱ्या शाळेत टाकायचा निर्णय घेतलेला आहे. तर त्या शाळेचं नाव वगैरे मी नाही सांगू शकत सध्या कारण की शाळावाले शाळाचे जे शिक्षक आहेत ते पण आपले व्हिडिओज बघतात. ते तिथं गेल्यावर ते बोललेत की प्लीज म्हणे तुम्ही शाळेचं नका टाकू म्हणे कारण की सगळा इश्यू होऊन जाईल. परीच्या शाळेत जर की सांगितलं तर ठीक आहे म्हटलं नाही सांगणार. कारण की ती लीक नका करू किंवा कोणत्या शाळेत जाते कुठं जाते. आणि तुम्हाला माहिती आहे आजकाल काय काय चालू आहे आपल्या समाजामध्ये त्यामुळं नकोच म्हटलं. तर असा विषय चालू आहे बघा. आता सकाळचे 11 वाजता आहे आणि 11 वाजता मी हा व्हिडिओ शूट करतो आहे. आणि परीच्या शाळेचं ऑलमोस्ट डन झालेलं आहे. आता ती उद्यापासून शाळेत पण जाणार आहे. इकडे बसून चिवडा खाणं चालू आहे. तुला भूक लागलेली आहे काय. हां भांडी घासू घासू दमली काय तू. किती घासले.
पालकवरण करता, पालकवरण करा. आणि हा असा प्रकारे माठ स्वच्छ झालेला आहे. याच्यात आता 1 दिवस पाणी भरून ठेवायचं, नंतर हा स्वच्छ होऊन जाणार 1 दिवसानंतर आणि मला वापरता येणार आहे. तू काय माठातलं पाणी घेणार आहे? हो फ्रीजमधलं पी ना. का? माठातलंच पितो तुम्ही आता. कारण काय? आता हा चिवडा तुला आवडलाय का? हो. छान आहे तो, खाऊ शकतेस तू. ते असं काढून ठेवायला लागते बाहेर. हा ना, असं काढून म्हणजे ते फ्रीजवर ठेवलं तरी बी संपत नाही. मला ते न वाटते. तुम्हाला मित्रांनो सकाळची कैरी दाखवली असते ना, तुम्ही दाखवू का आता? पाय ना कचऱ्याच्या डब्यात, पाय ना कशी झाली ती बघायची असते एकदा. हे खाली टाकून दिलेली, खालकून टाकली ती फ्रीजमध्ये. त्यातली एकच कैरी चांगली राहिली, दुसरी कैरी खराब झाली पूर्ण. या बायांचं लक्षच राहत नाही बघा. आज आम्ही मॉलमध्ये जाणार आहे. कोमलला यायचं आहे की नाही? पाईन म्हणते अजून बी. आणि ते पिऊला घेऊन जायचं आज मॉलमध्ये, कारण की आता पिऊ येऊ शकते ना तिला लय आवडते फिरायला. जेव्हा जाते कुठं घेऊन चला म्हणजे? बाहेर चला फक्त. तर बघू आज 5 वाजता जायचा प्रयत्न करू, नाही का? इथून जवळच आहे एक मॉल. हां, डब्यात देतील. हा काय डबा पण आणा मॉल. पण हे डब्याला चालत नाही. नाही चालत, नाही, पोळी भाजीच लागते. पोळी भाजी चालते. हो तर म्हणतो, हो म्हण, विषय हो संपतो. म्हणलं ना तिला. त्यांची पॅन्ट टाकली मशीन. चला, हे किचन यांना आवरलंय फक्त व्हिडिओसाठी. आता भरते. आत्ता भरते यांना, तेच सांगू कदरलोय मी. पण हे ऐकत नाही. त्यांचं काय करा, काहीतरी आणून दे हे पसारा ठेवायला. आता इथं काय आणून दे? आता इथं एक तुम्हाला एक रॅक आणून दिलं की नाही? इथं अजून एक रॅक पाहिजे, एक छोटं. नको आता. रॅक नाही पाहिजे, मसाला ठेवायला हे पाहिजे. हे मसाला डब्बा, हे डब्बा धुवायचा काल परवापासून. ते धुवून टाका. ते आज संडे, 2 दिवस झाले त्याला रुचायला. ठीक आहे, चलता. तर आज हे पोरं जे आहे ना, त्यांच्या वर्कच्या ठिकाणी जाणार आहे. निरंजन वर्क काम. तर कामाला आज ते जाणार आहे. त्यांचा आज जॉब चालू होऊन जाणार आहे, निरंजनचा, रामाचा आणि सोनूचा. तुम्ही विचाराल तू काय करतोय? तर माझा जॉब जूनपासून चालू होणार आहे, कोमल आणि माझा. तो चालू झाल्यावर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल काय जॉब आहे काय नाही. आणि सांगतोय की इथं आल्यापासून थोडं वेट पण कमी होतं आहे. ऑटोमॅटिक माहीत नाही, त्या पायऱ्यामुळं होतं आहे का खाण्यापिण्यामुळं होतं आहे, काहीच माहीत नाही आहे. आणि थोडं मला तरी शरीराला वाटायला लागलं की थोडं कमी झालेलंच आहे. अजून कमी करायचा प्रयत्न करूया. इथं आल्यानंतर थोडं वजनातच राहूया, कमी वजनात राहूया, नाही का? आणि एक दिवस आपण, मला कमेंट्स आलेली की दादा प्लीज तुम्ही काय करा, एक दिवस आम्हाला सांगा, कुठेतरी या भेटायला, सगळ्यांना भेटायचं आहे. तर नक्कीच मी एक दिवस प्रयत्न करेल तुमच्या सगळ्यांना भेटण्यासाठी, कुठेतरी येईल आणि एक ठिकाण सांगू, तिथं आपण भेटूया सगळेजणं. आता काही वाईट कमेंट करणारे लोक आहेत त्यांना नाही बोलत मी, जे आपल्याला पॉझिटिव्ह कमेंट्स करतात, जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना बोलतो आहे. तर नक्कीच एकदा भेटायचा प्रयत्न करूया. तर चला, मी एक तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. कोमल, किती वेळ अजून? व्हिडिओ चालू होते म्हणून उशीर झाला. म्हणजे तुला असं वाटतंय का माझ्या व्हिडिओमुळेच उशीर झाला तुम्हाला? आम्हाला आज उठायला उशीर झाला. 8:30 वाजले कसं काय? आज दररोज 6 वाजता उठणारी बाई 6:30 वाजता कसं काय उठली आज? मला ना आज खाली शेट्टी बी कोमल सारखीच आहे, वरती झाली खाली व्हायचं नाव घेत नाही का? काही बोलायचं, कुठं कंडिशन कुठं लावायचं. बरोबर बोलतोय मी, काही चुकीचं बोलत नाही कोमल, कळालं का? तुम्ही कधी चुकीचं नसता, चुकीची मीच असते. मी हे नाही म्हणतो चुकीचं. मानायचं तेच उद्देश असतं तुमचा, पण ते वेगळ्या भाषेत म्हणता एवढंच. आणि इकडे आईचं काय चालू आहे तेव्हा? काय करते आई तू? हे लाईट जाते भाऊ, पाणी भरून घेते. माठ ठेवला बरोबर आता? माठ भरला, ते आज पाणी प्यायला तर म्हणते. आज उद्या थंड तर काही वाटत नाही अजून. एवढ्या लवकर होईल का? 1 घंटा तर नाही झाला. पाण्यावर तरी थंड वाटला पाहिजे ना, नाही का? काय कोमल, व्हिडिओ गिडिओ मस्त बनवलाय तुझ्या माझ्या संसाराला. शॉर्ट व्हिडिओ पाहिला काही?
कोण दाखवते बा मला मोबाईल आता ते काय तू नवरा मागे बसलेले दाखव ना. मोबाईल आणून दे आयफोन आणून देणारे माझी नात मला. आयफोन द्यायचा बाबा आईला येत. आयफोन वापरता येईल काही मैसून नाही मला 2 सुना नाही का त्या सुनाच्या भरशावर काम करते का तू? मला बटन दाबून देता आई हे बा आई हे नाही तर त्या सुनाच्या भरशावर काम करते का तू? मग त्या सुनाने त्यांचीच काम आवरत नाही. मी त्यांना काम करू लागन ना. मग आता काय वेगळं करतेस? आता वेगळं काय करतेस तू? आता मी त्यांना कामच करू लागते ना. मोबाईल घेतल्यावर मी काम करून तर मला ते बटन दाबून देतील बा. तुम्हालाच पटतं बाबा हे. जर तिकडे तुम्ही काय मी बोलतो. मनावर बस आणि या चटण्या घरी करायच्या काही कराळ चटणी वगैरे ह्या तुम्ही आणले आम्ही आणायला आणि लावलं मग मनाने. घरी करायच्या. ते सेकंड पॅकेट कसं काय आलं मग? करायची चटणी घरी 2दा केली आवडत नाही वाढली तर फेकून द्यायची वाढली तर फेकून नाही द्यायची केलेली परवडत ना. आणि विकत आणली तुम्ही तर जाऊ दे, नका करू उद्या सोडून विषय. घरी केलं तर खातं माणूस. करायचं चटणी अगं ताटामध्ये वाढायची ना. वाढतच नाही तुम्ही. वाढली का त्याच्यात वाया जाते ती ताटात तशी राहते. 2दा प्रयोग केला जाऊ दे आता या विषयी न बोलल्यानेच बरं हा पडलं. मग कसं आहे शब्दाने शब्द वाढत जाते. म्हणून तर मग शांत आहे. हा ते रवा सांडला रवा आवरून द्या मागचा. चला छोटी गड्डी नाही भेटत नाही इथं. आणत तुमचा तो पालक का बरं? करून तुम्ही तर मला त्या दिवशी बोलले पालक खायचं. त्या दिवशी तर खाई भाजीपाला चांगलं आहे की नाही? चांगला आहे पण संपत नाही ना आपल्याला. महाग पण आहे खूप. आणत तुमचा तो पालक शेपू पालक करायली का आज? मिक्स नाही नुसतं पालक. कोमल मिक्स. अगं तर विकायच्या वेळेस घ्यायच्या वेळेस कसं शेपू पालकाची भाजी केली? शेव कोणाला आवडते आपल्याला नाही आवडत. शेपू वेगळा पालक वेगळा. करा थोडं दम मारा ना. शेपू करा वेगळा आणि पालक करा वेगळा. ते पालकाची गड्डी एवढी मोठी आणली ना ती सरत नाही आता. आता ही कधी आणलेली आहे? 2-3 का परवा आणली ना. परवा दिवशी. त्या दिवशी मी पालक खाल्ला वाटतं आपण. मग ही परत आणली होती की मी? ती मी आणली होती. ओके तू पण आणली होती आहे ना? मी पण आणली होती त्यामुळे तो घोळ झालाय. असा विषय आहे बघा. मग आज काय शेपू का पालक? पालक बिन शेपू वेगळा पालक वेगळा. पालकाचं वरण करणार आहे का? पालक वरण चालू आहे बाबा आज. आणि शेपू जे आहे धपाटे करायचे का? धपाटे करा. जे सोयीस्कर वाटतं ते करा. नाही का? करा तुम्हाला जे पटतं ते करा. तुम्हाला खायचं का आम्हाला करतो. चला ना आवरा ना बायांना पटापटा. कोमल आणि कोमल एक डिसिजन घेतलेला आहे पुण्याला आल्यापासून. काय घेतलं आहे कोमल? हो पुण्यामध्ये कोमल तुम्हाला साडीमध्ये दिसणार, ड्रेसमध्ये दिसणार. आणि ड्रेसला टॅग केलेला आहे. टॅग म्हणजे टॅग तसं टॅग नाही, त्याग का घालणार आहेस? हां जेव्हा वाटन तेव्हा घालून म्हणते ती. ओके नवऱ्याचं एवढं ऐकणं चाललंय काय? साडी नेसत जाऊन. हो साडी छान दिसते. साडीचंच नेसायला पाहिजे मला तरी वाटते. ड्रेस दिसतो पण ठीक आहे. कधी म्हणजे ड्रेस ठीक आहे पण एरवी साडीच चांगली आहे मला तरी वाटते. एवढ्या साड्या घेतल्या नवऱ्याने प्रेमाने ते नेसायला नको का? बाप्पा कधीपासून एवढं प्रेम तू चाललंय मला तेच समजत नाही. लग्न झाल्यापासून चाललंय तर मला आता दिसतंय. चल बाई तिकडं. काय गप्पा करायला लागले घेण्या देण्याच्या. काही गप्पा करते काही पण गप्पा करते. काय करायचं सांगा बरं. लय अवघड आहे माझ्या घरचं. आता तिला मी म्हणतच नाही ड्रेस घाल म्हणून. तिला साडीच घालू दे आता 2 महिने. मग बघू कुठेतरी जायचं असं फिरायला गेरायला त्यावेळेस तिला ड्रेस घालायला लावू. आणि प्रमोशनसाठी जे ड्रेस वगैरे येतात त्यांचे ते व्हिडिओ चालूच राहतात. पण कंटिन्यू तिला साडीचंच ठेवूया. ओके चला आता मी काय करतो या व्हिडिओचा एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.